काथर ते दिगर या सरदार सरोवर पुनर्वसन वसाहतीत 5 वर्षांपूर्वी जमीन मिळाली, परंतु 46 प्रकल्पबाधितांना घरप्लॉट मिळाले नव्हते. ते मिळावे म्हणून व्हिडिओ बनवला होता. आम्ही 93 मध्ये पण 99 मध्ये पण आणि 2006 मध्ये घर जमीन बुडाले, तुमचे सगळेच बुडाले, पाण्यात गेले. आणि आमचे हे 5-1 वर्ष झाले जमीन दिलेली होती, तरी घरपलट आम्हाला दिलंच नाही शासनानं. 100-150 किलोमीटर लांब आहे, त्यांनी जमीन करायचं पण लांब पडतात ना, म्हणून आम्ही आता शिफ्ट केलं घर. तुम्हाला इथे जागा दिली का आता? नाही ना, जागा नाही दिला, घरपलट बाकी आहे अजून. तुम्ही आता उघड्यावर राहणार? इथे उघड्यावर राहायला लागेल ना, दुसरं काय करा. माझे वडील होते पण ते पण तिथे वाळला गेला. घरपलट वडील मयत झाले तोपर्यंत पुनर्वसन झालं नाही. सरदार सरोवर प्रकल्प कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे महाराष्ट्राच्या वोटर नंबर 1ला आज उघड्यावर राहण्याची पाळी आली आहे. मणिबिली हे गाव सरदार सरोवर प्रकल्पामध्ये बुडतात जाणारं पहिलं गाव. मणिबिली या गावात महाराष्ट्राचा वोटर नंबर 1 राहतो. आमच्या क्षेत्रातून लोकसभा नंबर 1चा खासदार निवडून येतो. मणिबिली या क्षेत्रातून महाराष्ट्राचा विधानसभेचा आमदार पहिला निवडून येतो. वोटर नंबर 1 त्या गावात राहतो. सरदार सरोवरमध्ये बुडतात जाणारं पहिलं गाव. 1993-94 पासून यांच्या जमिनी सरदार सरोवरमध्ये बुडतात गेल्या. नर्मदा ट्रिब्युनल अहवालप्रमाणे जर समजा येत्या पावसाळ्यात जमीन बुडतात जाणार असेल तर 1 वर्ष आधी त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. इथे कायद्याचं फार मोठं उल्लंघन झालेलं आहे. 93-94 मध्ये जमिनी बुडतात गेल्या. आज 2022 आहे, अजून मणिबिलीच्या विस्थापितांचं पुनर्वसन झालेलं नाही. तुमची काय मागणी? आता आम्हाला घरपलटच्या मागण्या आहे. घरपलट नाही दिला तर आम्ही रस्त्यावरच घर बांधणार आहे. मेन रस्त्याला घर? हां ना, आंदोलन करणार? आंदोलन करणार, दुसरा इलाज नाही ना. 5 वर्ष झालं आहे, जमीन दिली, अजून घरपलट नाही. काथर ते दिगर या वसाहतीत त्यांना 5 वर्षापूर्वी जमिनी दिल्या, परंतु 5 वर्षापर्यंत त्यांना घरप्लॉट दिला नाही. इथे जवळपास 46 असे प्रकल्प बाधित आहेत की ज्यांना जमिनी दिल्या आहेत, परंतु राहण्यासाठी घरप्लॉटची जागा नसल्यामुळे त्यांना मूळगावात राहून जमीन कसावी लागत आहे. आता मूळगावातून बिजा दामजा वसावे वोटर नंबर 1च्या वडिलांचं घर शिफ्ट करून काथर दिगर या वसाहतीत आणलं आहे, परंतु घर बांधण्यासाठी घरप्लॉटची जागा नाही. त्याच्यामुळे त्याचा संसार आता उघड्यावर आलेला आहे. वेळोवेळी शासनाकडे मागणी केली आहे की आम्हाला 46 घरप्लॉट खरेदी करून द्या. जमीन देण्यासाठी बाजूचा शेतकरी, गावठाणालगतचा शेतकरी तयार आहे, परंतु शासनाची मानसिकता लवकरात लवकर खरेदी करण्याची दिसत नाही आहे. ही फाईल नेमक्या कुठल्या लाल फितीमध्ये अडकलेली अशा आमच्या बाधितांना प्रश्न पडलेला आहे. आमच्या बाधितांनी शासनाला सूचना केलेली आहे, शासनाला इशारा दिलेला आहे की जर पावसाळ्याच्या आधी आमचे घरप्लॉटची जागा खरेदी झाली नाही तर आम्ही पावसाळ्यात रस्त्यावर घरे बांधून आंदोलन सुरू करणार. जिल्हाधिकारी कार्यालयात वेळोवेळी निदर्शने, बैठका घेण्यात आल्या व हा मुद्दा लावून धरण्यात आला. वेळोवेळीच्या व सततच्या पाठपुराव्यामुळे जिल्हाधिकारी मॅडमने 46 प्रकल्पग्रस्तांसाठीच्या घरप्लॉटसाठी जागा खरेदी करण्याबाबतचा निर्णय या बैठकीत झाला. आज नंदुरबार मान्य जिल्हाधिकारी कलेक्टर मॅडमसोबत आमची मीटिंग झाली. मागच्या 5 वर्षापासून आम्ही काथर ते दिगर वसाहतचं जे विस्तारित गावठाणासाठी जमिनीची मागणी चालू होती. आजच्या मीटिंगमध्ये जे प्रकल्पबाधितांसाठी जमीन खरेदी करण्याचा निर्णय झाला आणि आम्ही शासनाचं धन्यवाद करतो. नवीन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेटे मॅडम गावठाणात आल्या असता त्यांना 46 घरप्लॉट व नागरी सुविधा याबाबत त्यांनी पाहणी केली व सदर काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले. वर्षन काय मुद्दा होता आपला, कसा सुटला? कोणत्या गावचे तुम्ही? मणिबिलीचा आहे. हां, मणिबिलीचा आहे मी. वोटर नंबर 1 होता ना, प्रकल्प बाधित आहे मी. तिथून माझं घर शिफ्टिंग केलं. माझ्या वडिलांचं केलं होतं, माझं अजून बाकीच आहे. तुझं बाकीच आहे? हो, माझं बाकी आहे. माझ्या वडिलांचं घर शिफ्टिंग केलं, ओपन प्लसमध्ये टाकलं होतं
तिथे मी 2 वर्ष थांबलो होतो हं, ओपन प्लसमध्ये. हं, ते वारंवार आम्ही तक्रार केली होती कलेक्टर ऑफिसला. त्यांच्या नंतर हा 46 प्लॉट पाडलेले आहे. तिथे मला आता प्लॉट मिळालेला आहे. इथून मी शेती करतो. हं. प्लॉटचं काम चालू आहे आता. प्लॉटचं काम चालू आहे, गटर चालू आहे, रस्ते टाकीचं काम चालू आहे, रस्त्याचं काम चालू आहे. तुम्हाला प्लॉट मिळाला का मग आता? हो मिळाला. वडिलांना वडिलांना पण मिळाला. आणि बाकी 46 होते त्यांना पण हो मिळाला. मिळाला त्यांना पण. ते प्लॉट गावठाणात घरप्लॉट पाडणे, नागरी सोयी सुविधा पुरवणे ही नर्मदा विकास विभागाची जबाबदारी आहे व ती पार पाडत आहेत. मॅडम, काथर्डे दिगर वसाहतीमध्ये 46 प्रकल्पबाधित असे होते की ज्यांना जमिनी दिल्या होत्या परंतु घरप्लॉट नव्हता. आता काय परिस्थिती आहे? आता सध्या जमिनीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. शादा येथली प्रकाश शिवाराची ती जमीन ती अक्वायर केलेली आहे आणि विस्तारित गावठाण टप्पा क्रमांक 3 46 प्लॉट तिथं झालेले आहे. आणि नागरी नागरी सुविधाची जवळपास सर्व कामे आटोक्यात आलेली आहे. किरकोळ कामं शिल्लक आहेत. गटारीची कामं तसेच रस्त्यांची कामं सुद्धा जवळपास पूर्ण झालेली आहेत. थोड्या प्रमाणात कामं बाकी आहेत, पण तिथल्या प्रकल्पबाधितांच्या जवळपास सर्व अडचणी सॉल्व्ह झालेल्या आहेत. थँक्यू मॅडम. काथर्डे दिगरच्या 46 घरप्लॉटचा मुद्दा सोडवण्यासाठी मला तत्कालीन जिल्हाधिकारी मनीषा खत्रे मॅडम व आत्ताचे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेटे मॅडम, कार्यकारी अभियंता नर्मदा विकास विभागाचे खैरनार साहेब या सर्वांनी मदत केली व माझ्या समुदायाचा प्रश्न सोडवला. त्यामुळे मी या सर्वांचा आभारी आहे.